गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री वैराग्याचे भाग संत संग्रहाचे संत संग्रहाचे भाग संत संग्रहाचे
Thank you.
वैराग्याचे भाग्य संत संगाची लाग संत कृपेचे दीप करी साधका निष्पाप सोमची देववत भेदा भेद नाही जात संत कृपेचे तुका प्रेमी गायनाचे तुका प्रेमी नाची गाई गाणियात फिरून जाय संत कृपेचे दीप संत कृपेचे दीप करी साधका निष्पाप महायोग पिते घटे मरत्यावर मंगले नायकातम समागत संतमानंद गतम वरमणिका परिपाटुरम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमका अनुग्रह करू नमो ज्ञानेश्वरा
निवृत्तीदारा सुपान देवा मुक्ताबाई नमते भुवन पावनी आद्यत्रयमी देवाची या जगदुद्धारा दिलेल्या प्रार जगल्या परिवार सीतारिका मुक्ताबाई नमते भुवन पावनी आद्यत्रयमी देवाची ओम ब्रह्मानंद परमसुखम केवल ज्ञानमूर्ति द्वैतातीतं गगन सर्वसंग भवसादि अक्षरम् एकं नित्यं विमलजलं सर्वधे साक्षि भूतं भावातीतं गुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं मुरारिजयं मोक्षानं ज्ञानदायकं गुरुचित्रे निवासं तन्नमामि हृदयावृक्षम् जयाच्या संगतीने विराग झाला मनोदरिता जडवास गेला साक्षात परमात्मा मन भेटविला विष्णू कसा मी मारुती बाजू केला विठाला वैराग्याचे भाग्य संत संग हाती लाग संत कुठे जे दीप गरी साधका प्राप्त समय नाही बापांनो भगवान अवधूत दत्तात्रयाच्या अवतीर्णाचा उत्सव दत्त जयंतीच्या निमित्तानं चालत असणारा अखंड हरिनाम नामयज्ञ सोहळा आणि या नामयज्ञ सोहळ्यातील तिसऱ्या क्रमांकाची सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तुमच्या सप्ताह कमिटीच्या आयोजकाच्या मार्गदर्शकाच्या वतीने माझ्याकडे आणि तुमच्या सर्वांचे लाख लाख धन्यवाद त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असणारा हा नामयज्ञ सोहळा हरिभक्त पारायण प्रेमाची मूर्ती रामेश्वर महाराज नसते श्री क्षेत्र पैठण त्यांच्या या सर्व बालगोपालांच्या समूहामध्ये हा उत्सव आपण साजरा करत आहोत. ज्ञानोबरायांच्या मुखारविंदातून निघालेला अमृत ज्ञानेश्वरीचं पारायण सोहळा आपण या ठिकाणी करत आहोत. हरिभक्त पारायण प्रेमाची मूर्ती रमेश महाराज भुजाडे हा एक कॉम्प्लेट आज आहे बाबा ते पुढचं नाव माझ्या लक्षात येईल तर हरकत नाही पण त्याला व्हॉट्सअप आहे त्याला काय करते त्याला म्हणून रमेश महाराजांना सुद्धा नतमस्तक होतो. मृदंग सम्राट लहू महाराज वा लहू महाराज त्यांना सुद्धा नमस्कार करतो. शिरसाट महाराज महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. या सर्व बालगोपालांच्या चरणी नतमस्तक होतो. आमच्या सोबत आलेली गायनाचार्य हरिभक्त पारायण साईनाथ महाराज असतील, हरिभक्त पारायण राजू महाराज शिंदे असतील आणि तुम्ही सर्व संत मायबाप या ठिकाणी उपस्थित झाला. कॉम्प्लेटच्या नियमाप्रमाणे कार्यक्रम 8 ते 10 आहे. आता किती वाजले तुमच्याकडे? सांगा माहिती आपलं मला नेमराने जर धोरण बोलायचं 8:45 वाजले. 8 ते 10 कार्यक्रम आहे. गोवाच्या हातामध्ये 1.25 तास आहे बरोबर. आणि 1.25 तासामध्ये विचार करा 1.25 तासामध्ये बसलेल्या पैकी एखाद्याला जरी साधू संतांच्या वर्णाचा फटका बसला नाही बसला तर एवढ्या कार्यक्रमाचं सक्सेस तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग आयोजकांचे नाव घेत नाही त्याच्यावर काही टाकेल हा तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग वैराग्याचे महामुनी विहूचे सुप्रसिद्ध साधू म्हणायला लय सोपं आहे म्हणायला लय सोपं आहे मायबा पण जगायला लय अवघड आहे. त्या वैराग्य मूर्ती महावीर जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा संतांचं प्रतिजय महत्व सांगणारा संतांचं जीवन सांगणारा आणि संत जीवनात आल्यानंतर परिवर्तन सांगणारा जोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो कुत्रे मांजर गधाडे म्हणून जन्माला नाही आलो माणूस म्हणून जन्माला आलो आणि माणसा करता हे नियोजन आहे. हा सभामंडप कशा करता
ढोरायच्या कधी दिंड्या निघल्या का? ढोरायला आयोजन करावं वाटलं का? नाही 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 ते प्रारब्ध कर्म कमी करायला निघालेल्या 83,99,999 योनी आहे. त्या 999 योनी करता हा विषय आहे का? हा विषय आहे जो माणूस म्हणून जन्माला आला त्याच्याकरता. मग माणसानं तरी धाडाला समजून घ्यायला पाहिजे का? तो लय कीर्तन आहे, जन्माला आल्यापासून कीर्तन आहे तर ढकल्यावर कीर्तन आहे, ढकल्यानंतर वर्षानं सुद्धा कीर्तन आहे. तुमच्याकडे आहे की नाही? आहे ना? हा, मी काही दुसऱ्या देशातून नाही येईल, मी तुमच्या जवळचाच आहे. कीर्तन किती ऐकायचे? कुठपर्यंत कीर्तन ऐकायचे? ऐकून ऐकून पिटले कान तरी न झाले ब्रह्मज्ञान. कीर्तन एकांताचा विषय आहे, कीर्तन लोकांताचा विषय नाही. हे जे मी भुकू राहिलो ही दौंडी आहे, दौंडी बर का? ही दौंडी आहे. जसं आता तुमच्याकडे इलेक्शन लागलं असेल ना, तुम्ही महानगरपालिकेत नाही येत का? नाही का? जाऊ दे, बरं आहे आपलं ग्रामपंचायत काय. हा, आता सध्या नगरपालिकेचे इलेक्शन चालू आहे का नाही? नगर परिषदेचे, बरोबर आहे का नाही? हो, जाऊ दे, तुमच्या सरपंच ते तिकडे काढी लागू, आपल्याला काय देणे त्याची. आता तुमच्या शेळपुंजी राहणगावच्या सरपंचाला काहीतरी दौंडी द्यायची आहे, काहीतरी निरोप समाजापर्यंत द्यायचा आहे. हो, तो काय करतो? 200-500 रुपये एका माणसाला देतो का नाही? त्याच्याजवळ डबडा बरोबर आहे ना? ते देतं आणि ते सांगतंय, भर चौकामध्ये येत आहे ते, आणि चौकामध्ये आल्यानंतर ऐका हो ऐका, जे उभा राहतात ते सगळे लोक उभा राहून ऐकतात. काय सांगतं? ऐका हो ऐका, आपल्या गावातील सरपंचानं 4 वाजेला मंगळवारी या तारखेला ग्रामपंचायतवर यायचं हो. माझ्यासारखं मेंटल राहतं ते उभा. ते काय म्हणतं? अय गावाचा भुकू राहिला, वर तोंड करू आळडू राहिला, काय आला बोलिलं सरपंचाना? तुम्ही कीर्तन ऐकू राहिले ना? कीर्तन एकट्यानं ऐकायचं. हा, आणि कीर्तन ऐकायला 1 किलोचा भेजा लागतो बरं का, आमचे तरी. हा, कीर्तन मुंगीच्या पाया इतका जरी भेजा कमी असला ना, कीर्तन डोक्यावून जात आहे. कीर्तन तमाशा नाही, कीर्तन डायलॉग मारायची जागा नाही, कीर्तन तमाशे नसतात, कीर्तन हाशी मजाक विनोद मारण्याची जागा नसते. मिळालेल्या माणसाचा जन्म सार्थकी कसा लागेल एवढ्या करता त्यांना संसाराला काढी लावली. साधू संतांना एवढ्या करता जाळवली संसार बैसलो अंगणी. लाख मोलाचे लोक काम धंदे सोडून इथं येऊन बसतात. यायला सासू सुनाच्या गप्पा सांगायला पाहिजे का? सुज्ञ माणसं आहोत ना आपण, शिकलेली माणसं आहोत ना, त्यांच्या घरात कमी चालू आहे तो धिंगाणा, आणि तोच इथं येऊन सांगायला पाहिजे काय? अरे परमार्थ म्हणजे दादर काढायचा विषय नाही 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 नाही. आला हा जन्म येणार नाही पुन्हा बर का? माणसाला देव होता है तर नर कुछ करनी करे तो कशानं होय? शेंडी वाढून, एक टांगी घालून कशानं नारायण होय?
बरोबर काय नरदे हरिधार बर का. आता काय करायचं हे तुमच्या हातात, हे तुमच्या आमच्या हातात आहे. आता काय करायचं, देव व्हायचं का राक्षस व्हायचं हे कोणाच्या हातात आहे. हा विल पॉवर, इच्छा शक्ती भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला दिलेली. काय करायचंय, ढोसून मारायचं का काहीतरी सार्थक करायचं. बघा म्हणून उत्तम अशा प्रकारचा मनुष्य जन्म एवढ्या करतात प्रभूनं मोठ्या इच्छेनं आशेनं अपेक्षेनं तुम्हाला आम्हाला दिला. हा बायका पोरं पोसायला नाही. बायका पोरं तर कोणी पोसू राहिले. मला एक जण म्हणे 4 पोरीचे लग्न केले, बाकीच्या आहे ना काय मारतील सोड्या काय वाघ मारलाय तो 4 पोरीचे लग्न केले. अरे कोणी करत, पण ज्याच्या करता जन्माला आलं ते जर नाही केलं तर ते करायला पाहिजे का नाही. जसं दृष्टांत अधुरा राहिला, त्याला डंडन वाजून सांगितलंय सगळ्या चौकामध्ये. सांगितल्यानंतर तो काय म्हणतो, जे सांगायचंय ते सरपंचाजवळ, मग कुठं धडकावं लागेल आम्हाला टायरा खाली. हा ग्रामपंचायतला जावं लागेल, बरोबर आहे की नाही. मग तिथं गेल्यावर कळत त्याला काय सांगायचंय. कीर्तन हे भुकायचं काय करता, ऐकावं ऐका. माणसाच्या जन्माला आले ना, उत्तम साधन मिळालं ना, संताला शरण जा. संताला शरण गेल्यावर तुम्हाला जन्माचं वर्म आणि मर्म कळत. कोणत्या त्या का 1 BHK का कोणत्या घरात, कोणत्या घरात दृष्टांत सांग. या का माणसाने 2 कोटीचा बंगला बांधलाय, 2 कोटीचा बंगला. आमची चिकार 80,000ची नुसते पडदे होते बाबा. शिरसाट महाराज 80,000चे पडदे, पण गावात एका संघ जमत नव्हतं. सप्ते चालले का खंडीवर मारणार कोणी नगर कोण हल्लंय. नंदीचे फुलाडरे आपण तर इंसान आहे. सप्ताह चालू असं आपल्याला रॉंग नंबर लागला, आपल्याला तारीख मिळाली आणि मला तारीख मिळाली की तर आपलं असायची कुदू कोणाला काय कळत काही येत नाही. गाव जे हनुमान बाहेर सांगून लोकांना पाठीला पोट लागले तरी लोक बदलायला तयार नाही. आमच्यासारख्या कोण काय बदलणार आहे. सिद्ध महात्मे कोण बदलले नाही. लव महाराज आमच्यासारखे चिपट किती का वाटी लागली बघा. आणि माझं कीर्तन सगळं भरती चिकार गर्दी 3,000 पब्लिक ते आलं. हे आपला असा आळडावाळडा जीव काढला ते आवाज कंपनी फॉल्ट आहे, जादा मोठा आहे. मी बोलवतो टिपला, मग ते आता येतं साऊंड सिस्टीम आपल्यासारखीची म्हणून धकून घ्या. हा तुम्हाला बी लाख धन्यवाद बरं का भाऊ. मग काय झालं नाही बाप, कीर्तन इतकं चिकार आवाज ऐकून सगळे लोक झोपे लोक येऊन बसले भाऊ. लोक मंदिरात जागा मायना, रस्त्यावर लोक पोलिसाची गाडी भाव 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 करत आलं. काय चाललं इथं, काय भांडणं तोडणं तर नाही चालले. अख्खा रोड गच भरेल होता ना. आणि ते काय झालं, कोणत्या तरी बुवाचं कीर्तन चालू. ते साहेब डायरेक्ट आले मध्ये, त्यानं कीर्तन ऐकलं. अर्धा तास मिळालं त्याला शेवटचं, जाता जाता केला इशारा. मग ते
नीट येऊन बसले. 2 कुटीवालं येऊन बसले. बसल्यानंतर काय झालंय, कीर्तन संपलं बा आमचं, जय विठ्ठल झालं. मला खुर्ची आली मागं बसायला, त्यानं धरला मनगट. मला वाटलं काही चुकलं काय करू आपलं रमेश महाराज, आपलं बोलताना काय चुकलं काय नाही. ते म्हणजे तुम्ही काही घाबरू नका, म्हणजे आपल्या घरी चालत, तुमचे पाय आपल्या घराला लावा. बाकीचे आयोजक मंडळी सगळे टाक भरलेले, डोळे पांढरे झाले त्याचे. आम्ही बुवाची तारीख घेतली, नियम म्हणतो माझ्या घराला पाय लावायला चाला. म्हटलं द्यायला तुम्ही थांबा, म्हटलं जास्त जाऊनच येतो ना. नाही म्हणे बाबा ज्यानं तारीख घेतली का ते माझ्या कानात मध्ये जाऊ नका, त्याला यंगरटी. त्यानं अख्खे सप्तेबंद पाळले, तुम्ही त्याच्या काय नादीला करू राहिले. अरे म्हटलं जाऊन तर येऊ दे ना, मी काय कच्च्या गुरुचा चाला आहे का. गेलोय बघा त्यांच्यासोबत गेलोय. अगदी 2 मजले बिल्डिंग होती वा, एवढ्याचे पडदे, एवढ्याचे दरवाजे, एवढ्याची फरची, एवढ्याचा रंग, सगळं सांगत सांगत फिरत पार घाली लोटांगण वंदीन चरण वर नेलंय. वर दुसरा मधला हिंडून आणलंय त्याला. बरं का तुम्ही ऐकू राहिले ना, मला वेळ नाही घालायचा, मला लई सांगा सारखं आहे, पण मला दृष्टांताचा सिद्धांत पटवायचा आहे. बघा नाही तर कथेतच कीर्तन संपून जातात. दृष्टांत सांगता सांगताच कीर्तन संपतात. सिद्धांत काय सांगायचा, गाजर त्याला कळा ना तुम्हाला कळा. गेलो मी वर जाऊन फिरून खाली आलो. त्याच्या त्या गादीवर अगदी 9-6 लाखाची गादी होती भाऊ. बसलं का अल्लाह असं वाटायचं. बसलो मी त्याची म्हणलं कधी भेटणार आपल्याला जायला. बसलो. बसल्यानंतर माऊली काय सांगावं तुम्हाला, ते सांगितलं बाबा बाबा थांबा 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 थांबा. म्हटलं आता काही राहिलं काय आजू. ते म्हणजे दर्शक धरलं मनगट नेलं कधी जिन्याच्या खाली देवघर बाबा, जिन्याच्या खाली देवघर. गेलं पाहिलं म्हणे बाबा सगळ्या इंजिनियरना प्लॅन काढलेले, मोजून 2 कोटी दिले. म्हटलं बरं मग. म्हणे याच्यात काहीतरी दोष आहे. लोक म्हणते म्हणे याच्यात लय दोष आहे. म्हणे लोक म्हणतात तुमच्या देवघराचं तोंड, देवाचं तोंड चुकलं. तुमच्या देवघराचं तोंड काय झालं, चुकलं. हे बरोबर आहे का चुकीचं आहे सांगा. तुम्ही लई कुदू कुदू कीर्तन करत्या. म्हटलं ऐकायचं का तुम्हाला, ऐकायची तयारी आहे का तुमची. बसवलंय कब्बर चहा प्यायचा होता मला त्याचा. आधी काही सांगितलं नाही, चहा येऊस तर काहीच नाही बोललो. म्हणलं वा वा लय भारी केलं, लय भारी केलं. चहा घेऊन घातला. निघाश काय म्हणलं तुम्ही काही सांगितलंच नाही आपलं. म्हणलं सांगतो ऐकायचं काय, देवाचं तोंड कुणीकडे राहू दे. बारीक ऐका बरं का, देवाचं तोंड कुणीकडे राहू दे, तो तोंड देवाकडे कर. राहता घर उघडा सांडा साला करून बा. अरे विना जन्म नरकाची माया झाला. यमाचा पाहुणा प्राणी होय. हरीच माहीत नाही, हरी करायला निघालो आम्ही. देवाच माहीत नाही, देवाचं तोंड पाहायला निघालोय आम्ही. जर देव कळाला असं वाटत असेल, बघा बर का, ज्याला देव कळाला त्याला भेटावा का ज्याला देव माहीत नाही त्याला भेटावा. हा जरा कान उघडे ठेवून ऐकायचं. पुढच्या वर्षी तुमच्या सप्त्याला तारीख मिळावा इतक्या खालच्या विचाराचं मी नाही. हीच गाव तीच गाव फिरणाऱ्या रोजच गाव. भिकाऱ्याला नाही आम्ही काही भिकारी नाही, आम्ही लाड केली कमी संताची. हा ते भिकाऱ्याला 40 गाव राहतो. बघा विचार करा, जर तुम्हाला देव प्राप्त करायचा असेल त्याला देव ओळखीचा असावा का नसावा. बरोबर आहे की नाही. आता जाऊ द्या आणखी खाली येऊन सांगा. आपल्या सिंकुंजी रांजणगावामध्ये लोक बिमार पडत आहे.
बिमार पडायला की नाही? बिमार पडल्यानंतर अनुभवी डॉक्टरकडे जातो का बिगर अनुभवी? काऊन माझ्यासारखा DHMS कडे गेलं तर दावत येतो एका दिवशी, ऐ त्याला काहीच कळत नाही, ते ECG काढतंय, हे टेस्ट करा ते टेस्ट करा, त्याला काय लागलं त्याची की अक्कल झाली त्या कागदा दे, एवढं करून कळत नाही त्याला डावळा कागद कळतं काय त्याला? जेव्हा सिरियस झालं का मग ते आयुष्यात नेऊन गेली ताई, तेव्हा आता तब्येत जास्त झाली नेऊन मला, मग आता MRI करा, MRI करा आता याचा, म्हणजे तुम्हाला कळालं बा मला काय म्हणायचं MRI. हा मग जर बिमार पडलो तर अनुभवी डॉक्टरकडे जावं लागतं का नाही? जाऊ द्या, तुम्ही इंडस्ट्रियल एरियात राहतात ना, एक थुटूक मुटूक कंपनी असते E सेक्टर B सेक्टर मध्ये कुठंतरी 50-60 फुटाची किंवा 100 बाय 100ची शिरसाट महाराज, त्या कंपनीमध्ये लोकमतला सकाळला दैनिक पुण्यनगरीला जाहिरात येईल, रात्रीवर जाहिरात पाहिजे म्हणजे सारं देत राहतं, तुमचं इतकं क्वालिफिकेशन पाहिजे, बरोबर आहे की नाही? तुम्हाला इतका पगार दिला जाईल, तुम्हाला कंपनीकडून एवढ्या एवढ्या फॅसिलिटी दिल्या जाईल, बरोबर आहे का नाही? पण खाली राहत आहे, खाली सगळ्यात खाली काय राहत? टीप टीप राहत, टीप कंसात, आणि तिथं राहत तू ज्या पदाकरता धडकू राहिला ना त्या पदाचा तुला किमान 1 वर्षाचा तरी काय पाहिजे का नाही? पाहिजे का नाही? मग आता ज्याला देव आता दृष्टांताच्या सिद्धांताकडे, ज्याला देव अनुभव आला त्याला देव सांगावा का ज्याला देव अनुभवाला नाही आला त्याला सांगावा? अनुभव आले अंगा ब्राह्मणाचाच वेळ जाईल, 9:15 वाजले. काय सांगितलंय तुकोबरायना? तुका म्हणे चाकून सांगे काय आमरसाच्या पाया काय, मज अनुभव आहे अंगे, मला त्या गोष्टीचा अनुभव आहे. तुका म्हणे मज नाडीले निरोपाल मार्ग हा सोपा, आम्ही उपास करता करता पाठीला पोट लागली आमची. या मावल्याची विचारूच नका बाबा बाबा बाबा, एखादा वार खाली राहिला तर राहिला. मग उपाशी जर देव जोडे का दुष्काळात काय थोडे मेले, मग त्याला का विमान आले दौडून श्वासोश्वास वायाची किजती उपवास का धुमाचे घास आदोमुके ज्ञानोबराय 17व्या अध्यायामध्ये सांगितलं. अरे ज्या गोष्टीला परमार्थ करायचा ती खाली चालली एमटी. हातापायाना केलेला परमार्थ जरा विचार करा, हातापायाना केलेला परमार्थ सत्कारात मोडतो, उद्धारात नाही मोडतो. पायी तीर्थयात्रा घडो, बरोबर आहे ना? पायानं तीर्थयात्रा केली, पुण्य तयार झालं. तुळशीला पाणी घातलं, पुण्य तयार केलं. उपास केले, पुण्य तयार केलंय. देवाच्या दर्शनाला आला, पुण्य झालं, बरोबर. मग पुण्याची पावटी सरे, इंद्रपदाची उटी उतरे, येऊ लागली माघारे मृत्यू लोका.
ती प्रमाणे ज्याच्या जीवावर कोटीना एका दिवसाला गुलाढाल होते ना त्याच्या प्रमाणे पुण्यक्षय अधोगती गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये 3 मार्ग सांगितले उद्धाराचे. बघा समजत काय बघा तुमच्या पट्टीत बसत काय बघा. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईले पापात्मके पापे नरका जाईले माते जे ना पाविले ते शुद्ध पुण्य. कळाले हाव कळाले. आम्हाला काय घे नाही भुगायचं तुझी तारीख संपली निघून जाय काय घे नाही उद्याचं बा येणारच. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईले पुण्य केल्यानंतर स्वर्गाची प्राप्ती होते पाप केल्यानंतर नरकाची प्राप्ती होते. 2 कळाले. पण माते जे न पाविजे ते शुद्ध पुण्य काय भानगडे माझं केल्यानं माझ्या स्वरूपाला पात्र होतो भगवान परमात्मा सांगतो. आणि मदतची माझी असता जेणे मी दुरी होय पण सुद्धा ते पुण्य ऐसे म्हणता जीवनात उठे काही कळत नाहीये काय चाललंय गौड बंगाल काहीच कळत नाही ना. नाही आया वैसा गया नहाग जमाना फया करून गेलंय मरताना काय झाडा तर मरत नाही ते शिरसाट महाराज. हात पाय फोडीत आहे डोळे फाडीत आहे आ करताय मराच्या टायमाला चॉप टाकेल रात त्यांना लव मारा कर 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 ना मग आता परमार्थ. हा बरोबर आहे ना. लय कुदू कुदू कीर्तन करीत होता ना आता करलं आता जमलं पाहिजे ते. आणि आता मराच्या टायमाला कळो येईल अंत काळी. हा मराच्या टायमाला ते जमायला पाहिजे. आणि मराच्या टायमाला संत सांगतात चांगले चांगले तपी सुद्धा काही राहते बरं काही जेवढं भरत राजा हल्ली गरबा गेला घाला तो घातला हा जन्म घेणे लागे. मराच्या टायमाला वासना हरिरूप करायचं साधन काय कशानं वासनेत परिवर्तन होईल. किती उपास केल्यानं वासनेत परिवर्तन होईल. किती देव देव केल्यानं देव 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 मेंटल व्हायची पाळी आली. इतका देव देव चाललाय एवढं माझ्या तुकोबाच्या काळात चालला नाही ज्ञानोबाच्या काळात चालला नाही. इतका देव देव आमचं भाग्य चांगलं आहे बाबा.
तसे मुळी पोर. देव कळावा असं वाटत असेल, देव अनुभवाला यावा असं वाटत असेल बरं का. निज देवले नसेल, निज म्हणजे आतला, हृदय बंदी खाना केला ना आत दगड कोंडीला. हा मग तुम्हाला येतं बा मला काय भोगायचं ते. मग विठ्ठल जो कोंडीला तो कोणता कोणता बरोबर. जैसा हृदयामध्ये मी रामू सांगितलाय बरोबर ना, बरोबर आहे का नाही. सगळ्याला एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे आयशी जे बुद्धीस पुरे वर्णिसी ती वस्तू का. मग ती जर वस्तू मी आहे मग कळाय करता सत्यनारायण घालायला लागत. देव कळाय करता काय करावं लागत आहे, जे करावं लागत आहे ते शेवटचा मार्ग सांगितला ज्ञानोबाला. माते जे न पाविजे ते शुद्ध पुण्य माझं कर माझ्या स्वरूपाला पात्र होशील. आणि देवाचं काळा करता देव कळाला पाहिजे. आणि देव ज्यांना कळाला ते वैराग्याचे महामुनी असतात आणि त्यांचा लाभ जीवनामध्ये होता. देव कळायला भाग्य लागते. संत मिळायला जीवनामध्ये उपरती लागते. बघा जन्मोजन्मी आम्ही बहुत सुकृताची बरोबर. फुकट काय आमच्या देवानं ठेवलं काय. नाही 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 नाही. तो ह्या नशिबात फाशी घेऊन मारायचं ठरवले नाही. जर कळायला लागलं तर काय करीत ते बघा. जीवनामध्ये उपरती तयार व्हायला पाहिजे जीवाला. सायास कृषी प्रपंची दिना रोज म्हणून राहिले की नाही. अर्धा किलोचे डाळ छटाकावर आणले आम्ही. अर्धा किलोचे डाळ म्हणून म्हणून छटाकावर आणले. सायास कृषी प्रपंची दिना निशी. पण कोणाला सुटतो काय. सेकंड शिप हे जावं लागत आहे बरोबर आहे ना. अरे प्रपंच करता रात्रंदिवस तुम्ही आम्ही मरमर करणारी माणसं आहोत. कधीतरी असं वाटलं का वयाचे शेवटच्या उत्तरीचा जरी प्रवास सुरू झाला ना मायबाप तरी चिंता राहते. नातीला पाहून भेटा ना, नातीला चांगलं भेटलं पाहिजे, नातीला चांगलं. अरे मरण आता तू जायची पाळी आली ना, शिट्टी वाजायची पाळी आली ना तरी ते धंदा का. ज्या खड्ड्यात आजे पंजे मेले तू मर त्या खड्ड्यात जाऊ. हा कधीतरी उपरती व्हायला पाहिजे का नाही. अरे नाताची चिंता करता, पोराची चिंता करता, घराची चिंता करता, ड्युटीची चिंता करता, पण मला एक दिवस धक्का याची चिंता करता. मला एक दिवस या सृष्टीमध्ये काडी लावणारे जे माझे म्हणून राहिलो ना ते बोकांडी उचलणारे, जे माझे म्हणून राहिलो ना ज्याच्या करता रात्रंदिवस मरमर कर राहिलो ना तेच काडी लावणारे मला. मग कधीतरी व्हायला पाहिजे का नाही, कधीतरी वाटायला पाहिजे का नाही. नाही वाटत, वाटू शकत नाही. नाही काही उधार पावे
फुल गेलाय मोठा मोठे इतकं माझ्या हातामध्ये राहिलेलं आहे आणि तेवढ्यामध्ये मला पट्टा घालायचा आहे मला माझ्या स्वरूपापर्यंत जर जायचं असेल तर काय करावं लागेल मायबा यासाठी तुकोबाराय सांगतात वैराग्याचे भाग्य जीवनामध्ये थोडं तरी वैराग्य यायला पाहिजे वैराग्य म्हणजे अडीच मीटर घालणं नाही वैराग्य म्हणजे वैताग नाही हा हे मी सांगत वैतागून 2.5 मीटर घालणारे का त्याचे नाही 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 वरी नामे झाला भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे मग काही सांगते 6 वर्षाचं लेकरू सांगायचंय 6 वर्षाचं लेकरू सांगायचंय आमचं फार मासनात गवरे गेल्या डवळ्या केसाला काळी मेहंदी लावायची पाळी आली तरी आमच्या टकुऱ्यात उतरत नाही गोष्ट बघा बरं मी तळतळून बोलून राहिलो म्हणजे मला काही मुळव्यात झाला का ज्या साधू संतांनी हाडाची काढ केली मायबा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह येशी मध्ये ठेवली कशी ठेवत्या का देह कष्टविती कष्टी दोघं कोणी कशी तिथं संत म्हणायला आमची क्वालिटीच नाही मायबा नाही 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 ऐशी कळवळ याची आणि पुढं म्हणूच नका करी नाही ना तुकड्या करता मौती केल्या तरी लिहून ठेवलंय आता विश्वात्म केले दुरिताचे तिमीर जाऊ होय द्या सोडून तुम्ही जरी आम्हाला दान दिला असेल ना नका डोक्यात घेऊ उद्धार करायकरता शरण दाखवणारा तरी हा तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकाळ तेव्हा ती गोष्ट प्राप्ती होते बरं का नाही तर तूर आणि मीर आणि कोणती पाणी आमची एवढी यंगरण जाते माणसाची मोडेल पण वापरणार नाही कसा चुलीत जाय कोणाचं काय जाईल अवघड आहे बरं जीवनामध्ये मायबा वैराग्य उपरती निर्माण झालेली त्या जीवाला संत संगतीचा लाभ होतो म्हणजे लाभ होतो संत जीवनामध्ये भेटतात कुठलाही माणूस कुठल्याही जाती फक्त धर्म संप्रदायाचा असो फक्त तो माणूस म्हणून जन्माला आलेला असावा साधू संतांच्या परमार्थाला देशकाल नाहीये देशकाल परत्वेच ज्ञान संतांजवळ आहे सकळाची येते आहे अधिकार मग जाती सांगितले काही नाही आणि ती गोष्ट ज्यावेळेस संतांकडून मिळते तुकोबर आहे सांगता पुण्यफळ हे बहुधा दिवसा भाग्य उदयाचा टचा झालो सन्मुख तो गायचा संकट पावलो भाग्याचा उदय झाला आणि अनुभव सिद्ध महात्मा बाबाजी चैतन्य माझ्या जीवनामध्ये आले आणि बाबाजी चैतन्यानं काय सांगितलं असेल मायबा बघा संत जीवनात यायला पाहिजे वैराग्य संत जीवनात आल्यानंतरचं वर्म मिळतं संताला शरण गेल्यानंतर संतांजवळ वर्म असतं वरण नाही बरं का वर्म आईचे वर्म दाविना राजाला अंतरीच्या गुणा प्रकटणी असं वर्म मला मिळाला पाहिजे ज्यावेळेस बाबाजी चैतन्याची शरणागती तुकोबरायांनी केली गेल्यानंतर आकडे काय सांगितलं असं बाबाजी चैतन्यानं अरे संताचं गौड बंगाल चांगल्या नाही कळालं 14 चौकडी लंकापती सुद्धा
भेंड्या कात्रीत गेला इथं. नाही नाही नाही, गुरसंडी सुद्धा घर हजर राहिले इथं बरं का. हो, 1400 वर्षाचे योगीराज सुद्धा इथं गैर हजर राहिले बरं का. नाही नाही नाही, इथं लई अंगरटपणा करून चालत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात ज्ञानोबा आहे, पै व्याकरणी चोपडा तर की हाती गाडा परी आत्मज्ञान पुढा जातान देतो, मुळात जन्म जाता घालायचा. काय केलाय तो? केरे पाठ पाठांतर, केरे पाठ पाठांतर, बाबाजी आपुले सांगितले नाम. काय सांगितलंय बाबाजी ना? जी गोष्ट सांगितली निघूया आहे, पुसता सांगे नाही तर तुझं मात पैसोनी बाजारात. कुठं एकांतात उघडं नाही बरं का ते, उघडं नाही उघडं नाही उघडं नाही. काना वचनाची या भेटी सरिसाची पैकीर्ती, अरे वस्तू भवनी उठी कौन एक जो. बाबाजी चैतन्याची गोष्ट सांगितली तुकोबरायच्या कानात, महादेवानाची पार्वतीच्या कानात सांगितली. दत्ताची जयंती चालली ना, दत्ताची परंपरा काय घाली लोटांगण वंदिनी चरण डोळ्याने पाहिजे रूप तुझे. सांगू का दर्शक दत्त एवढे विशारद महात्म्य ना, मला इतका आनंद वाटतोय. पण काय माझ्याजवळ फक्त 20 मिनिट आहे. हा बघा बरं का. अरे माय बाप तुम्हाला रोज आहे ना, असं का काय आज आजचा 3रा बाय अजून द्यायला बाकीचे लावायचे नाही. चला काय झालं, दत्त जयंती चालू ना, थोडासा विषय बोलतो पटकन माझ्या मुद्द्यावर येतो. मी कुठे तेवढं ध्यानात राहू दे बरं का. हा नाही तर मोक्कर जनावरांसारखं कोणाच्या पडतात पडलं नाही पाहिजे. हा बरं का. मग ज्यावेळेस आदिनाथ उमा प्रमाणात थोडे थांबा राहू द्या, मला निरूपण करते. हा म्हणजे तुमची माफी मागतो बरं. काय राहतो माय बाप, तुम बरोबर द्यायला शब्दासह प्रमाण घ्यायचो विशारद महात्मे. हा म्हणजे मी त्याची टिंगल करून असं नाही की जातीवंत माणसं आहे. पण मला कसं याच्यात जर वेळ गेला ना, पण तुमचं पाणीपत होईल ना. यायचं खाऊन शेरभर खायचं 150 रागायचं. आम्ही बोला का नाही लागत आहे लोकायला. अरे किती 30 वर्ष झाले ना तुम्हाला, किती वर्ष झाले? 30 वर्ष झाले ना तुमच्या पॉम्पलेटला का नाही? खरा बोला का सगळ्याला राग येतो. जाऊ दे. आदिनाथ उमा बीज प्रकट झाली, घरादाराशी नाट्यपुराशी पाठी गेली. ज्यावेळेस महादेव बाबाला पार्वती माता विचारते, पार्वती म्हणे सांगा चला जाऊ द्या ज्ञानेश्वरी घ्या. ज्ञानेश्वरीच्या पहिला अध्याय 70 नंबरची ओवी. या गीतार्थाची थोरवी स्वयंशंभू विवारी येत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. पार्वतीने काय प्रश्न केला? कोणते उपास करू? ढवळे बुधवार करू तो पिवळे सोमवार करू? ढवळी साडी घालून महादेवाला जाऊ का पिवळी साडी घालून? काय विचारलंय पार्वतीला? हा पाणी झालंय महाराज लोकांच्या डोक्यामध्ये. काय सांगितलंय महादेवाला पार्वतीला? पार्वती मातेला प्रश्न केला. पार्वती म्हणे सांगा तुम्ही भजन कुणाचे करता? पार्वती माता महादेवाला विचारते तुम्ही देवाचे देव कोणी? देव त्याच्यापेक्षा कोणता देव एक मोठा वर? त्याच्यापेक्षा नाही ना? नाही माझ्या हात पाहिल्यात नाही ना? हा जरा पुढचं पहा मग. आता पुढं महादेवाला विचारलं तुम्ही देवाचे देव महादेव असताना तुम्ही कोणत्या देवाचं भजन करता? दत्तात्रय चालला बरं का. हा जरा ऐका कसे दत्त आले कोणालाच माहित नाही गौड बंगाल आणि चाललंय शास्त्र सांगायचा धंदा. ज्याला शास्त्र माहित नाही ते सांगू राहिलं पूजा मारू. मग
पार्वती मातेला या प्रश्नाचं उत्तर पहिल्या अध्यायाच्या 70 नंबरच्या ओवीचं उत्तर 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाला दिलं. बघा, जातीवंत कीर्तन ऐका. लोकांना 35 द्या, पण त्यालाच आणा. तुमचे 2-4 प्लॉट आणखी नाही का, आम्हाला काय घेणं. हा, लई लोक कानशेन झाले आता. तोच लागत यूट्यूब स्पेशलिस्ट. तू ही ECG काढा लागेल. थांबदार सांगितलं दर्शन. मग पार्वती मातेला सांगितलं शिर सिंधूच्या परिसरी अरे शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो काहीतरी पुरारी सांगितले. काय सांगितलं महादेवाला पार्वतीच्या कानामध्ये? जी गोष्ट सांगितली मायबाप ती गोष्ट तुझी आहे. कैलासात न सांगता, कैलासात जिथं विचारलं तिथं न सांगता शिर सिंधूच्या परिसरामध्ये नेलं. जी ही गोष्ट चोरून सुद्धा ऐकून चालत नाही. चोरून ऐकू नये, चित्त म्हणता पाखरानं सुद्धा ही गोष्ट ऐकू नये. म्हणून महादेव बाबानं पार्वती मातेला आनंदवनामध्ये नेलं. आनंदवनामध्ये नेल्यानंतर चौकडून पाणी आहे, मध्ये बेट आहे. त्या बेटामध्ये पार्वती आणि शंकर दोघं बसलेले आहे आणि पार्वती त्या प्रश्नाच्या उत्तर महादेव बाबा देत आहे. ज्ञानी बैसोली शंकर, ज्ञानी बैसोली शंकर, ज्ञानी बैसोली शंकर, ज्ञानी बैसोली शंकर. जपे राम नाम सार, जपे राम नाम सार, जपे राम नाम सार, जपे राम नाम सार, जपे राम नाम सार. ज्ञानी बैसोली शंकर, ज्ञानी बैसोली शंकर, ज्ञानी बैसोली शंकर. आता काय झालंय? मग पार्वती मातेला ती गोष्ट सांगायला महादेव बाबांनी सुरुवात केली. केल्यानंतर नवनाथ ग्रंथामध्ये घुसा. आम्हाला नवनाथ भूत जायला लागायचं. तूच भूत एक बेट्या. मग पार्वती मातेला नवनाथ वाचा, बरं का, बारीक वाचा. मग पार्वती मातेला सांगता सांगता ती गोष्ट महादेव सांगताय आणि पार्वती मातेनं ऐकली. ऐकल्या बरोबर पार्वतीवर परिणाम झाला. कशी म्हणी गाती गुरुना, कशी म्हणी गाती महादेवाना, मला वेळच गेले भरून. श्रवणात पेरणी केली, नयनात उगवण झाली, मन पवन एक करुण, मला वेळच गेले भरून. खाली येऊन सांगू ज्ञानेश्वरीचा. ज्ञानदेवा म्हणे विचारे, सद्गुरुना गेले पुढे, माता हात ठेवणी पुढे बीजाची वाहिले. पार्वती मातेनं ऐकलं ना ऐकलं, पार्वतीच्या देहावर परिणाम झाला. हे वायर उघडे, या उघड्या वायरला हात लागल्यावर झटका किती महिन्यानं बसतो? आवडतो ना? हा, बरोबर आहे. आवड्यावर पोहे करता करता कांदा कापायची वेळ येते. कांदा कापल्यानंतर डोळ्याला पाणी किती दिवसानं येतं? ताबडतोब येतं ना. मग इड काऊन उदारी, सारं ताबडतोब इड काऊन उदारी. बघा, पार्वतीनं ऐकल्या हसवायचा कुठे आठवची नाही देही मुगदजा. पार्वती मातांची पिढी आमच्यासारखी महाराज मंडळी सांगते पार्वती झोपली होती. ठीक आहे, फर्स्ट सेकंड करून आली का? कापूशीतून आली आमच्या ग्रामीण भागात नाही ना. अरे त्या गोष्टीचा परिणाम आहे मायबाप. ती गोष्ट उद्धाराची आहे. कलियुगामध्ये त्या गोष्टीनं उद्धार होतो. हा, मग चालतं दे, मला माझ्या मुद्द्यावर यायचं. पार्वती माता निश्चेष्टित पडलेली आहे, परिपूर्ण देहाचा विसर पडलेला आहे आणि आठव केला भाव परिपूर्ण निश्चेष्टित पडलेल्या पार्वती मातेकडे बघितल्यानंतर महादेव बाबा सांगताय, अरे गोष्ट तर अधुरी सांगितली. पुढची गोष्ट पार्वतीनं न ऐकता परिणाम झाला, पण हुंकार ऐकायला येईल लागला आणि हुंकार कानानं ऐकल्याबरोबर महादेव बाबाला तिसरा डोळा उघडला. तिसऱ्या डोळ्यानं बघितलं नेत्रामध्ये. बघितल्यानंतर पाण्यामध्ये माशाच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथ होते. मच्छिंद्रनाथानं ती गोष्ट चोरून ऐकली माय बाप.
चोरून ऐकल्यानंतर कोळ्याच्या हाती लागले, कोळ्यानं मासा कापला, त्याच्यातून मच्छिंद्रात निघाले. जी गोष्ट चोरून ऐकली ती गोष्ट 12 वर्ष सह्याद्रीच्या डोंगरामध्ये एका पायावर उभा राहून तप केलंय मच्छिंद्रानं. हा पुरावे आमच्याजवळ, शास्त्र आहे आमच्याजवळ, मी सांगन तुम्हाला उघडून. 12 वर्ष तप केलं, नाळ आणि शेवट एक झालाय, नाकातून रक्त यायला लागलाय मच्छिंद्रनाथाच्या, पण परिणाम व्हायना. पार्वती मातानं ऐकल्या परिणाम झाला. मी 12 वर्षापासून ती गोष्ट करतोय, माझ्या देहावर का परिणाम होत नाही? म्हणून मच्छिंद्रानं महादेव बाबाला प्रश्न केला, प्रभू पार्वती मातेनं ऐकल्याबरोबर परिणाम झाला, मी 12 वर्षापासून करतोय, मला का त्या गोष्टीचा अनुभव येत नाही? देवाचा अनुभव यावा का नाही? पोट सुळ उठलंय त्याचा अनुभव, संडास लागली त्याचा अनुभव, लग्न झालंय त्याचा अनुभव, पोरं झाले त्याचा अनुभव, बरोबर आहे ना? साऱ्याचा अनुभव. देवाचा काय अनुभव? का गय तो का नाही आलाय तो आप्पा गोड खायले मेन माख्याच न फेमे. ज्यावेळेस बघा जरा बारीक नाही का माय बाप, मच्छिंद्रनाथाला महादेव सांगतात, मच्छिंद्रनाथा तुम्ही शेषांचे अवतार आहात, तुम्हाला चोरून ऐकायची काही गरज नव्हती, तुम्ही चोरून ऐकलंय, गुरु नाही केले ना? गुरु केले तुम्ही? या बाया म्हणते ना, या गुरु नाही गेला त्याचा जन्म, जय ना खेळ त्याला का विमान आले की नाही आला? गुरु गावात चोऱ्या करी, शिष्य नदीला मासे धरी. आम्ही गुरु व्हायचे हाव, महाराज व्हायचे हाव, लोक पाय पडून पैसे देत. मरका करून रडका चला, दोन्हीचा बोध वाया गेला. ज्यावेळेस मच्छिंद्रनाथाला सांगितलं, त्यांनी सांगितलं मला मिळणार नाही का? मिळेल, तुम्हाला गुरु करावा लागेल. मच्छिंद्रनाथाचा विषय चालला बरं का, तुम्हाला गुरु करावा लागेल. दत्तप्रबोध नावाचा ग्रंथ ऐका, वाचा, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ज्यावेळेस मच्छिंद्रनाथाला सांगितलंय तुम्हाला जर गुरु करायचं असेल तर अवधूत दत्तात्रयाला बोलवा. आदिनाथ उमा बीज प्रकटले पुढं म्हणतो आम्ही, मच्छिंद्र लादले सहज स्थिती, सहज नाही लादलंय, कसं लादलंय ते सांगायलो तुम्हाला. बघा ज्यावेळेस 12 वर्षानं जो परिणाम नाही झाला, भगवान दत्तात्रय तिथं आल्यानंतर मच्छिंद्रनाथाला समोर बसवलं. साक्षीला महादेव भगवान परमात्मा बाजूला उभे आहे आणि मच्छिंद्रनाथाला त्या गोष्टीला रीत काय दिलंय? गुरुने कानी फुंकिला वारा, गुरुने कानी फुंकिला वारा, गुरुने कानी फुंकिला वारा, गुरुने कानी फुंकिला वारा. भाव गेला तारा देह, भाव गेला तारा, भाव गेला तारा देह, भाव गेला तारा, भाव गेला तारा. गुरुने कानी फुंकिला वारा, बारीक आहे का? जे 12 वर्षात नाही झालं ते एका तासात झालंय मच्छिंद्रनाथ. एका तासात ज्यावेळेस मच्छिंद्रनाथ मार्गी लागली, हो देहबावटा किती इंद्रिय विषय विसरती, सोहम भावे प्रचिती प्रकट होय. ज्यावेळेस मच्छिंद्रनाथाला एक तास निघून गेला, सात्विका भरणे रोमांची गणेश विधाने जीवन येऊ लागेल. काव्य सुंदराची सुरुवाती केली तरी अश्रूच्या भिंगरी वाहताली. चला ज्ञानेश्वरी 9 वाजल्या, चित्ताचा कडवली वाटून घेत, वाचा पांगवलेली तिच्या देत, अपाद कुंचित रोमांचाले, अर्धवट मिलित डोळे, वर्षदादी आनंद जळे, आतुरली सुकर्मेची निबळे, शरीर बाहेर कापे, विसरून गेले खऱ्या देवा, विसरून गेले खऱ्या देवा. मला बी केला इशारा जाता करावं लागेल. तुम्हाला पुढचं माहिती, तुका म्हणे कैसे आंधळे ह्याच्यानं गेले विसरून खऱ्या देवा. मच्छिंद्रनाथाला जाग केले अवधूत दत्तात्रयानं. जाग केल्यानंतर मच्छिंद्रनाथा उठा, डोळे उघडा, डोळे उघडा. मच्छिंद्रनाथ ज्यावेळेस देहावर या आणण्याचा प्रसंग आला, मायबा अवधूत दत्तात्रयानं ज्यावेळेस
मच्छिंद्रनाथाला उठवलं. सभाई अगंदरी तू एक दत्त आभाग्याची गंजी काळे दरवाज दत्त काळे लागले झालो आरापणे भागवत घंटे हलवून मरून गेले पण दत्ताची बात कळा नाही कळू शकत. अद्वैत कुसरी सगळे झाले. एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे विरळा. आणि ती गोष्ट बघा अवधूत दत्तात्रयानं मच्छिंद्रनाथांना दिली आणि ती परंपरा ज्ञानोबरायांच्या माध्यमातून या सृष्टीमध्ये आली. ते ज्ञानोबराय सांगतात ही मराठीची ब्रह्म विद्या म्हणजे पंचीकरण सोडणे, विचारसागर सोडणे, विवेक चुडामणी सोडणे, सगळं सांगत बसणे, एका शब्दाचे लाख अर्थ करणे म्हणजे काय ते नाही. माय बाप बघा ती परंपरा कलियुगामध्ये जशीच्या तशी आली. हंस ब्रह्मा त्रिदत्त नारायण लक्ष्मण बलभीम सगळ्यानंद शांतामाई वंडोबा केरोबा श्रीपाद रामदास मारुती बाबा अशी परंपरा या शेतीमध्ये आजही जिवंत आहे. 4 संप्रदायाची 4 परंपरा आजही जिवंत आहे. पण त्याला भाग्य लागत आहे. जर भाग्य नसेल ना काहीच भेटू शकत नाही. काही भेटू शकत नाही. काय करतात संत अभंगाचं दुसरं चरण ओरिजिनल संतांची जर भेट झाली ना माय बाप जीवनामध्ये आजमावून पाहणे आजमावून मी फुकट नाही फुकट अनुभवून बघतोय. ओरिजिनल संतांची भेट जर झाली ना समजा या तुमच्या शेणी लोक जर नाही काढला आला ना मी माझी नोकरी सोडून तुमच्या घरी कच्च्या घरात पाणी भरतो. आज काही संत पानिपतात मेले नाही. आजही संत जिवंत आहे. बहु अवघड आहे पण संत काही गाजरासारखे कुठं उगत नाही. नाही 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 बहु अवघड नाही नाही हो माय बाप. संत कृपा ज्याच्या जीवावर झाली जीवनामध्ये संत कृपा शास्त्र कृपा आणि आत्मकृपा व्हावा. 3 कृपा व्हायला पाहिजे जीवावर. पहिले संतांची कृपा व्हावा. ज्यावेळेस संत कृपा करतात ना ये हृदय जे हृदय घाते हृदय हृदय एक केले वेदना मुद्रा केले अर्जुन आपणा येते. ज्यावेळेस संत कृपा करत असतात कृपादान केले संती कल्पांती सरेना. ज्यावेळेस कृपादान केलं आहे बाबाजी चैतन्यानं तुकोबरायांच्या जीवनामध्ये त्यावेळेस परिपूर्ण झाली पाप ताप त्रुटी दैन्य गेले उठावगे. तुकोबराय सांगतात माझ्या अनंत जन्मीचा शील निघून गेला. त्यांचं दर्शन झालं मला. त्यांची कृपा माझ्यावर झाल्यामुळे झालं काय अनंत जन्मीच्या पापाची कर्माची आणि वासनेची वाट लागून गेली. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज मेल्यावर जाय. म्हणजे तुम्ही जातीवंत ऐकू राहिले बाबा काय ऐकू राहिलाय. जर संतांचा चरणाचा स्पर्श जरी झाला ना माय बाप
पोट जन्माचं पाप नाहीसं करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. करी सारखा निष्पाप, जोपर्यंत तुम्ही आम्ही निष्पाप होत नाही ना तोपर्यंत भगवंत तुम्हाला आम्हाला कळू शकत नाही. संत खेटून जरी बसून घेतले तरी संताला किती आच्छरदानी मच्छरदानी 10-5 माणसं तानातानी जरी केली पण ओरिजिनल कृपा जर नाही झाली जीवावर तर त्याचं जीवदशा जाणार नाही. जीवदशा जाण्याकरताचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये भागवतामध्ये ज्ञानोबा सांगतात, भागवतामध्ये नादबाबा सांगतात, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात. काय करतात माय बाबतीत सरकारला निष्पाप करतात. तुका म्हणे चित्त करा हरे निर्मळ एवढी या गोपाळ चित्त निर्मळ करा. मन बुद्धी आणि चित्त अंतकरण जर निर्मळ करायचं तर काय करावं लागेल बाबा? जुन्या गाड्या होत्या कार्बोरेटर साफ करायचं, घाण जर गुंतली कार्बोरेटर मध्ये, कार्बोरेटर कळतं ना जुन्या गाड्याला होतं, आता यायला कार्बोरेटर बी राहिले नाही. आता काय दुरुस्त करते यायचं फार. आणि आम्ही बुवा लोकांना माल बदलून टाकला, हर माल भंगार लोखंड. आम्हाला जे समाधान लागत होतं तुम्हाला आई माझी बाप माझा सांगायला आम्ही सुरुवात केली. आम्ही उदाहरणाचं सांगितलं कोणी विचारतंय त्याला, कोणी पुसताना. पण जाऊ द्या, काही घेणं नाही. दुकानदारानं दुकान आहे याचं दुकान बिचाऱ्या मावल्याचं, त्यात भाऊंनी दुकान टाकलं. काय करता? रोजीरोटी करता टाकलं का नाही? त्याचं काम काय? त्यानं सकाळी लवकर उठावा, आंघोळ करावा, बरोबर आहे ना, 2 अगरबत्त्या पेटावा, शटर वर करावा, बरोबर आहे. असंच आहे ना, गल्ल्याला लावावा, बसून राहावा खुर्चीवर. त्यानं म्हणावं का आज काही खरं नाही, आज काही गर्दी दिसत नाही, कोणी येतं का नाही काढून. अरे तो धंदा आहे, उघडून बैस ना. संतांना संतांचं काम सांगायचं सुरुवात करावा. समाज मानिन नाही तर तिकडच मरी. हे जरी ना ऐकाल दुसरं येणं, हे जरी ना ऐकाल सरळ शेवटी बा काळबाजूला शेवटी बा एका जनावर जरी आमचं काय नाही बाकी निघून जाईल विठाला. संतांची कृपा ज्यावेळेस जीवावर होते मायबाप त्यावेळेस त्या साधकाचं परिपूर्ण पाप निघून जाते आणि तो त्याच्या स्वरूपाला अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाच्या प्राप्तीला तो पात्र होतो. त्या अमृताची ही जयंती आहे. त्या दत्तात्रयानं ही कृपा केलेली आहे आणि ती परंपरा तुमच्या आमच्यापर्यंत जशीच्या तशी आणण्याचं काम ज्ञानोबरायांनी केलेलं आहे. म्हणून हो, ज्यावेळेस त्याला त्या गोष्टीचा अंगीकार केला, संतांनी परमार्थ केला, 5 मिनिटात सेवा समाप्त होणार नाही. बघा, मी टाइमाप्रमाणे राष्ट्रवादी माणूस आहे, पक्षाचा नाही बरं का. नाही, मी पहिले लई यंगरट होतो, तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे. मी इथं उभा राहिल्यावर यायला किती मुंडके पडले तर मी याच्याकडे पाहत नव्हतो. 2 तास म्हणजे 2 तास, या आडे जरी चालले तुम्ही उभा चालत होतो. तुमच्या पॉम्पलेटला दत्तात्रयाचा फोटोवर आहे ना, सगळ्या देवाचे. काय आला राग येऊ नका देऊ तुम्हाला. राग आला तर माहिती कुठं त्या तिकडे निघता आणा, आता नका हो द्या सेवा माहिती. या 2 तासामध्ये वाटप आहे उभा बेटीची आवडी. अरे या 2 तासामध्ये तो भगवान परमात्मा तुमच्या आमच्याकरता येऊन उभा राहतो माय बाबा. पण हे आमच्या सुद्धा डोक्यात उतरणार. 2 तासाचे कीर्तन एका तासावर आले, अर्धा तास खाईत जातो, अर्धा तास इकडं तिकडंच जातो. इकडं तिकडं बकरी सारखा शेंडा मळला, झाले कीर्तन जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. माय बाप विचार करा बरं, 10 मुलाची माणसं आहोत, सोन्यासारख्या माणसाचा जन्म मिळाला. पवित्र संतांच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो आणि विशेष म्हणजे संत टाकल्यावर जन्माला आला. संतांच्या आधी जन्माला आला असताना आपले 10 पण घातले नसतात. काय सांगत होतो, ज्यावेळेस त्या गोष्टीचा परिणाम आहे, संतांना परमार्थ केला पण त्या परमार्थाचा रिझल्ट आहे. तुका पंढरीला गेला, तुका पंढरीला
त्यांचा रिझल्ट आहे. तुका पंढरीला गेला, जन्म नाही आला. आमच्या 90 वाऱ्या झाल्या, पीठ जर झाकीले, पीठ झाकील्या ना, पीठ झाकील्या का नाही? नाही. जुन्या माणसाला माहिती असेल ना, बाबा पीठ झाकील्या ना, राग सावडून आल्यावर कोणत्या जन्माला गेलंय, त्याच्यावर परत पालथी घालते, बोखंडी पाटावर उठत होते, आणि दुसऱ्या दिवशी सारे जाऊन पाहते, हे त्याच्या बोखंडी तर ते त्याच्या बोखंडी. म्हातारा कुठं गेलंय ते? त्यानं 90 वाऱ्या केल्या ना, मग वाकडे तिकडे पाय काऊन आले त्याच्यावर? म्हणजे कोणत्या पाय येऊन गेलंय? चुकली यावर का फेरा पडे, चुकली यावर का फेरा पडे. विठ्ठलाची यायला पाहिजे होते का नाही? का नाही आले? वर्म चुकलं माय बा. जाण्याचा मार्ग संतांच्या मुठीमध्ये आहे, आणि संताला शरण गेल्याशिवाय ती गोष्ट हाताला येऊ शकत. परब्रह्म राम वशिष्ठा शरण. रामानं गुरु केले की नाही? केले की नाही? रामदेव होते की नाही? रामदेव होते. रामानं गुरु केले की नाही? त्याच्या गुरुन काय सांगितलं? तो नाव घे. कृष्णानं गुरु केले का नाही? कृष्ण वंदे जगत गुरु आहे का नाही? जगाचा गुरु भगवान गोपाल कृष्ण आहे का नाही? मग सांदीपानी ऋषीच्या आश्रमात काय सांगितलं असेल? गाई पाळावा, लोकांकडून चारा मागावा. काय सांगितलंय सांदीपानी? काय सांगितलंय? काय? अरे उद्धाराचा मार्ग परब्रह्म जरी या सृष्टीमध्ये आला ना, त्याला सद्गुरूला शरण जावं लागत. म्हणे मुक्ताई ऐकत चांगल्या अंतरीची गूढ, जर गुरुदेवाचे पाय तुला येईल उतरून. मग ते वर्म जीवाला मिळाल्यानंतर जीवनात त्याचा अंगीकार केल्यानंतर नक्षीकांत त्या गोष्टीचा अनुभव घेतल्यानंतर त्याचा परिणाम काय आहे? अभंगाचं 3रं चरण.
मायबाप ज्याच्या जीवनामध्ये तोची देव भक्त आम्ही म्हणत राहतो विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. आमच्या पायावर जर कोणा 10 रुपये ठेवले ना बाबा, आमच्या पायावर 10 रुपये ठेवले ना आम्ही मोबाईल पाहतो. 50 रुपये ठेवले का तीर्प पाहतो. बरं का, मी काय सांगू लक्ष द्या, कीर्तन संपलंय. 100 ठेवलं का जर बरं पाहतो. 500 ठेवले का 2 खडी साखरेचे दाणे देतो. आणि विष्णुमय जग तुला तुला विष्णुमय जग 10 रुपये देणारा तितकाच महत्वाचा आहे. 500 देणारा ज्याच्या त्याच्या आईपतीप्रमाणे दिलं ना. मुंगीवरी भारगजाचे पालन जमन काय ते जमन. आणि आम्ही विष्णुमय जग म्हणतो. ज्याच्या जीवनामध्ये वरमाल नक्षीकांतच्या तत्वाचा अंगीकार केल्यानंतर परिपूर्ण ब्रह्मरूप काय ज्याची झालेली आहे त्याच्या जीवनामध्ये भेदाभेद राहत नाही. ज्या मेंटल लोकांच्या डोक्यात भेदाभेद राहतो, हे आमचे ते तुमचे, तुमच्या डोक्यात हे आमच्या डोक्यात कोणातच नाही. देव होत आहे तर बरं चांगल्या संताला शिरण जा म्हणून याच्यामध्ये कशा वेळेला तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. साधू संतांची तळमळ एवढ्या प्रकारची कलियुगामध्ये आयुष्य शेवटी बघा सत्यानाशाकडे जग चाललंय. आता सत्यानाशाकडे विनाशाकडे जग चाललंय. काही काळामध्ये हे सगळं संपुष्टात येणार आहे. जेव्हा सगळं जग संपणार तेव्हा काय करणार, दगड करणार. काय करणार तेव्हा पहिले कोट्याचं नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघ्या शून्यात होते काही कानवाने. जेव्हा चंद्र सूर्य तारा नाही तेव्हा काय होणार आहे काय बाबा, कधीतरी विचार करा. निर्भय निराकार दादा माहुर माझा शकुनाचा भावया लेय माई माझा. ब्रह्मा विष्णू महेश आमाशी शकुन पुस्ती. काय यंदा पाऊस कसा आहे, सोन्याचा भाव किती वाढणार आहे, काय शकून विचारलाय. आकार जाईल दादा अवघा होईल निराकार. जेव्हा काय राहणार आहे सगळ्या सृष्टीमध्ये हिमालयाच्या टोकाला पाणी लागेल ना, मनवर तर होईल ना, त्यावेळेस काय करशील. तेव्हा सारा जाईल पण मी राहील. आम्ही आधीचे न मधीचे, आम्ही देवाच्या बी आधीचे. पहिले नव्हता पृथ्वी डेरा तेव्हा गातो हा गोरा. जेव्हा पृथ्वी डेरा नव्हता तेव्हा चोखवर आहे सांगतात, गोरोबा काका सांगतात तेव्हा मी होतो. मग ते वर्म असेल का नाही काहीतरी मायबाप, म्हणून त्या वर्माला अंगीकार करण्याचा प्रयत्न करा. चांगल्या संताला शरण जा आणि शरण भगवंताला काही मागू नका. या सगळ्या संसारात फक्त भगवंताला तरी असं स्वरूपाची प्राप्ती व्हावं, असं ज्ञान, असं वर्म माझ्या जीवनामध्ये येऊ दे. म्हणून सर्वांनी प्रेमपूर्वक भगवंताचा ध्यान करू. गोपाल कुमारी
वैराग्याचे भाग्य संत संघाची लाग संत कृपेचे हे दीप परी साधका निष्पाप तोची देव भक्त भेदा भेद नाही जात संत कृपेचे हे दीप परी साधका निष्पाप साधू संतांचं वर्ग असतं जीवनामध्ये संताला परंपरेचं ज्ञान असावं जो निर्गुण निराभासी परंपरा आहे आदिनाथ ब्रह्मा ही परंपरा आहे राघव चैतन्य बाबाजी चैतन्य ही परंपरा आहे जीवनामध्ये या परंपरागत जे ज्ञानदेवा म्हणे नाम जप हरीचे पण पुढं काय पाहिजे परंपरा त्याचे कुळ शुद्ध पाहिजे सरडी पोरगी द्यायची तर कुळ लागत आहे तुम्हाला सरडी पोरगी द्यायला कुळ लागत आहे मग भगवंताचं जर जीवनामध्ये अनुभूती यावं तर परंपरा असावं का नसावं असायला पाहिजे म्हणून मायबाप मी काय तुम्ही महेशाची या मूर्तीने तुला अर्चित असे जरी भक्ती जरी बोलगंगावती स्वीकारा मायबाप जे तुला असेल माझ्या बुद्धीचा बनेचा दोष आहे जे योग्य आहे ते सगळ्या साधू संतांचं वर्णन आहे ज्ञानोबराय तुकोबराय सगळे अधिक जेवढ्या संतांनी उद्धाराचा जो मार्ग सांगितला तो मार्ग जीवनात यायला पाहिजे कारण तो जीवनात आल्यानंतर त्याला प्रेमानं आवडीनं ज्या ती गोष्ट केली ना तीच गोष्ट आपण होतो जो राग मी गातो ना हो कुठलाही राग गा हो 52 मातृका आहे 52 मातृकेमध्ये तुम्ही कोणताही राग गा तो भगवंताला सोडून नाही पण गाता गाता मी गातो हा भाव नसला पाहिजे मी गायला लागलो का तुकोबरायचा एक अभंग आहे वर करून या तो